राहुल गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही 6व्या रांगेत स्थान. हिंदुत्व सोडलं, सन्मान गेला, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी. ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्याने शिंदे सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन. काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंनी स्वतःची अवहेलना केली, शिंदे सेनेची टीका. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या बैठकीत वाद. जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात शाब्दिक चकमक. विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा अपहरणाचा प्रयत्न. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून केला हत्येचा प्रयत्न. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत. अजित पवारांकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा. चाकणमधील वाहतूक कोंडीची अजित पवारांकडून पाहणी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. पुणे जिल्ह्यात नव्यानं 3 महापालिका कराव्या लागणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा. चाकण आणि हिंजवडीत महापालिका होणार, अजितदारांची माहिती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी कर्नाटकात. कर्नाटकमध्ये झालेल्या मतचोरी प्रकरणी आयोगाविरोधात निषेध मोर्चा. राहुल गांधींच्या आरोपांना आघाडीतील नेत्यांचं समर्थन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव. ओबीसीमधून मराठा समाजाला 50% सरसकट आरक्षणाची मागणी. संभाजीनगरातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आंबेडकरी संघटनांचा मोर्चा. अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन आणि योग्य मोबदला देण्याची मागणी. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण, मात्र आगीचं गूढ कायम. मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाट्यगृहाच्या कामाची पाहणी. 25 कोटींच्या निधीतून काम सुरू. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 10 ऑगस्टपासून सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. आठवड्यातून 6 दिवस धावणार वंदे भारत एक्सप्रेस. पुणे नागपूर अंतर 3 तासांनी कमी होणार. माधुरी हत्तीणीसाठी कर्नाटकात सुद्धा आंदोलन. कर्नाटकातील शेडबाळ गाव बंद करून मोर्चा. कर्नाटकामधील हत्तीणीच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा. 3 सप्टेंबरला बंगळुरू उच्च न्यायालयात सुनावणी. विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळपासून मुसळधार पाऊस. तर वाशिम, बीड आणि हिंगोलीला पावसाने झोडपलं. पावसामुळे नदी नाले तुडुंब, रस्ते मात्र पाण्याखाली. मुलाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आईलाही हृदयविकाराचा झटका. मुलाच्या मृत्यूनंतर 4 तासात आईनेही सोडले प्राण. सांगलीच्या तासगावमधील कुमठे गावातील हृदयद्रावक घटना. लग्न तोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकराने केले वार. नागपूरच्या गुमठी गावातील घटना. हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी.